श्रद्धेय परमपूज्य संत स्वामी अनेक रुपयेजी महाराज बिलमार मताधिपती शिवार्थ नारेश्वरी नाग ज्योतिर्लिंग धाम यांच्या वतीने शुभास्ते या ठिकाणी होणारा हा कार्यक्रम क्रमांकाचे अध्यक्ष असणार आहे सन्माननीय या तालुक्याचे दमदार आमदार सन्माननीय नितीन भाऊ पवार कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी नक्कीच बघितलं असेल त्यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहे आणि नक्की या माध्यमातून जर बघितलं रोटरी क्लब ऑफ कळवण व श्रीमती मंदाकिनी निखाडे प्रायव्हेट मार्केट कनाशी यांच्या सुविधा विद्यमानाने या ठिकाणी सुंदर असे आयोजन मात्र केले आहे। आयुष्यमान भारत कार्ड आणि भव्य रक्तदान शिबिर मात्र सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत आणि त्यासमेत भव्य कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। ठिकाण असणार आहे या ठिकाणी श्रीमती मंदाकिनी निखाडे प्रायव्हेट मार्केट मेन रोड कनाशी तालुका कळवण जिल्हा नाशिक सर्वांनी मात्र या स्पर्धे या ठिकाणी भव्य शुभारंभासाठी उपस्थित राहायचं आहे। ही आग्रहाची विनंती किरणदादा निखाडे असतील आणि त्यांच्या सुपुत्री आमच्या भगिनी आमच्या सन्माननीय दिव्याताई निखाडे यांनाही त्यांच्या वतीने नक्की मी आमंत्रित करतोय आणि नक्कीच त्यांच्या वतीने तुम्हाला सर्वांना आग्रहाचं निमंत्रण मात्र असणार आहे। और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए। मित्रांनो नक्कीच या ठिकाणी या भव्य शुभारंभ दिनी नक्कीच या सोयाबीन आणि मकई या नक्की या ठिकाणी या स्वतःच्या शेतामालासाठी सुंदर असा आवक मात्र लागलं जाईल त्यासाठी नक्की सर्वांनी उपस्थित राहणं फार गरजेचं आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी येत्या 26/11/2025 रोजी सर्वांची उपस्थिती मात्र प्रार्थनीय असेल ही महत्त्वाची विनंती। सुंदर अशी स्पर्धा मित्रांनो पहिल्यापासून आपण बघत राहिलो आणि शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी बघतो सुंदर असे चित्रीकरणाच्या माध्यमातून सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून इतर स्टेजवर कोणी थांबायचं नाही मित्रांनो विनंती असेल सर्वांनी समोर थांबायचा आणि टीम वाईज थांबायचा ही विनंती असेल। टीम वाईज थांबायचा ही महत्त्वाची विनंती असेल। मित्रांनो तुम्हाला माहित आहे या ठिकाणी रनर टू विजर या ठिकाणी अशी या ठिकाणी बक्षीस वितरण केलं जाईल। आपण बघणार आहोत नक्कीच या ठिकाणी चांगली स्पर्धा आयोजित केली गेली। आमचे रोशनदादा बहिरम अतिशय सुंदर अशा ठिकाणी कंसरा ऑनलाईन सर्व्हिसेस फोटो स्टुडिओ त्यांच्या वतीने सुंदर असं चित्रीकरण मात्र बघितलं असेल तर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांचं राहिले त्याचा ठिकाणी आभार मानेल कारण की अतिशय चांगले व्यक्तिमत्व त्यांच्या वतीने पारितोषिक मात्र दिले गेले त्याचा मी आभार मानणार आहे। मित्रांनो एक विनंती असते सर्वांना माहित आहे आपल्या सर्वसारी वेळ झालेला आहे कारण की मला जवळजवळ नाही फक्त 1 किलोमीटर अंतरावर जायचं आहे तुम्हाला माहित आहे परंतु विषय असेल कारण की या ठिकाणी आपल्याला प्रथमतः मान्यवरांचा सत्कार करणं गरजेचं आहे। ज्याने आपल्याला बक्षीस दिलं ज्याने आपल्यासाठी सहकार्य केलं ज्याने योगदान दिलं त्याचा सत्कार आपण केलेला आहे। तत्पूर्वी बाकी या ठिकाणी नक्कीच मान्यवरांचा सत्कार करणं गरजेचं झालेलं नाही परंतु ज्यांचा सत्कार बाकी असेल त्यांचा मी माझ्या वतीने आयोजकांच्या वतीने शब्द सुमनाने सत्कार करतो। या ठिकाणी आपण बघणार आहोत वैयक्तिक या ठिकाणी जे बक्षीस देणार आमचे या ठिकाणी त्यांचा सत्कार मात्र झालेला आहे परंतु मित्रांनो तुम्हाला पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत सुंदर असं कार्य करून दाखवणारे आमचे सन्माननीय संचालक सातारा स्पोर्ट लाईव्हचे संचालक सन्माननीय अर्जुनदादा कदम यांचा सत्कार मी विनंती करेल आयोजकांनी मात्र करायचा आहे आणि अर्जुनदादा कदम सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी मात्र सत्कार स्वीकारायचा आहे। सन्मान चिन्ह घेऊन या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे ही महत्त्वाची विनंती असणार आहे। यशवंतदादा यांना विनंती असेल त्यांनी आपल्या शुभास्ते मात्र सत्कार करायचा सातारा स्पोर्ट लाईव्हचं। धन्यवाद 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 आणि नक्कीच क्लॅप्स करा मित्रांनो सुंदर असं चित्रीकरण सातारा स्पोर्ट लाईव्हला चॅनलला मध्ये तुम्ही सबस्क्राइब करा लाईक करा फॉलो करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। त्यानंतर नक्कीच या ठिकाणी जर बघितलं
माझ्याकडे एखादा शब्दरचना चुकले असेल तर मित्रांनो माफ करा, कारण की म्हणतात ना तमाशामध्ये आपण काही मान्यवरांनी बघितलं असेल, टिंगल केल्याशिवाय शिंगल मिळत नाही, ते म्हणतात ना त्यानुसार नाही की माझा सत्कार करण्याचं त्याने आयोजन केलेलं आहे. मला अपेक्षा नाही परंतु प्रेम मला ह्या फार महत्त्वाचं आहे. त्याने या ठिकाणी माझा सत्कार करण्याचं योजले आहे आणि तरी कोणाच्या वतीने तरी माझा सत्कार करावा अशी त्यांची विनंती आहे. या ठिकाणी सर माझा सत्कार मात्र केला जाईल. दिलीप बागुल दीपक बाबूंचा सत्कार दिलीप बागुल यांनी करावा. आता येस हॅलो. यानंतर नक्कीच या ठिकाणी आपण बघणार आहोत मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं असेल माझा सत्कार करणं मला अपेक्षित नव्हतं, परंतु विषय असा आहे कारण की या ठिकाणी म्हणतात ना ऑनलाईन कॅमेऱ्याशिवाय आणि कॉमेडीशिवाय या ठिकाणी कोणत्याही खेळाला मजा येत नाही. त्यामुळे माझा सत्कार केला. मी सर्वांचा या ठिकाणी मनाने सरसे स्वागत करेन, आभार मानेन. नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी प्रतिष्ठित कोथिंबीर व्यापारी असणार आहे गोळाखाल गंगापूर यांचा सत्कार मात्र केला जाणार आहे. या ठिकाणी उपस्थित असणारे या ठिकाणी जे कोथिंबीर व्यापारी असणार त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 6व्या क्रमांकाचं पारितोषिक दिलंय, त्यांचा सत्कार करणं आमचं प्रथम कर्तव्य असणार आहे. त्यांनी मात्र या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी मैदानावरती समोर यायचं आहे, आपल्या ट्रॉफीसमोर यायचं आहे, ही महत्त्वाची विनंती असेल. नाव पुकारून घेतो जे असतील ना, कोणीच नाही इथं, हे कोणीच नाही. ज्यांनी पारितोषिक दिलंय याचा बाकी ना रोशन ज्यांनी पारितोषिक दिलंय त्यांचं या ठिकाणी सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. कारण की आपण बघणार आहोत पुन्हा एकदा जर बघितलं असेल बाकींचा सत्कार मात्र झाला असेल. 12व्या क्रमांकात पारितोषिक देण्यात सन्मान्य आमच्या या ठिकाणी कन्सरा ऑनलाईन सर्व्हिसेस कनाशी सन्मान्य रोशनजी बैरम साहेब यांचा सत्कार करणं आपलं प्रथम कर्तव्य असणार आहे. त्याने मात्र सत्कार स्वीकारायचा आहे. आयोजकांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मात्र सन्माननीय या ठिकाणी रोशनदादा बैरम यांचा मात्र सत्कार करायचा आहे, ही महत्त्वाची असेल. आणि रोशनदादा बैरम यांनी सत्कार स्वीकारायचा आहे, ही पण माझ्या वतीने विनंती असणार आहे. त्या समयात यांनी मात्र सत्कार स्वीकारायचा आहे अशी माझी विनंती असणार आहे. त्यांना माझा या ठिकाणी नक्कीच आवाज आवडला असेल की नसेल, परंतु त्यांचं मनोरंजन मी कालच्या दिवसामध्ये मात्र केलेलं आहे, ही महत्त्वाची. पण अशोकजी चौरे साहेबांनी सन्मानित सरपंच यांनी मात्र सत्कार स्वीकारायचा आहे. सत्कार या ठिकाणी देण्यासाठी आमचे या ठिकाणी गोविंददादा या ठिकाणी सत्कार देताना आपण बघणार आहोत. मित्रांनो, बाकींचा सत्कार झाला असेल, आपल्याला या ठिकाणी जर वेळ असेल, नाद असेल आणि खेळ असेल किंवा आवड असेल या ठिकाणी जर बघितलं सर्वांचाच, कारण की पहिल्या क्रमांकात पारितोषिक सन्मान्य किरण भाऊ निखाडे, दुसऱ्या क्रमांकात पारितोषिक असलेले जयश्रीताई पवार आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेले न्यू स्टार गंगापूर, चौथ्या क्रमांकात पारितोषिक होते न्यू स्टार गंगापूर, पाचव्या क्रमांकावर असलेला संदीपजी जाधव संगम ट्रेडर कनाशी, त्यानंतर 5व्या क्रमांकात 6व्या क्रमांकावर असणारा कोथिंबीर व्यापारी गोळाखाल गंगापूर, 7व्या क्रमांकात पारितोषिक असणारे नितीनजी बोरसे माजी सरपंच कनाशी, त्यानंतर 8व्या क्रमांकात पारितोषिक होते सन्मान्य राकेशजी गोविंद सोरा समुद्री शिरसे यांच्या वतीने असणार आहे. त्यानंतर 9व्या क्रमांकावर विकीजी पाटील आढळता अभोना
सन्मानित. त्यानंतर 10व्या क्रमांक पार्थिव असणार वसंतजी पवार, वसंतजी भारत गारत एसएनजी यांच्या वतीने असणार आहे. 11व्या क्रमांक पार्थिव असणार किरणजी बोरसे प्रतिष्ठित यांच्या वतीने असणार आहे. 12व्या क्रमांक पार्थिव असणार आहे. आपण जर बघितलं या ठिकाणी कन्सरा ऑनलाईन सर्व्हिसेस सन्माननीय रोशनजी भैरम. त्यानंतर या ठिकाणी 13व्या क्रमांक पार्थिव असणार न्यू स्टार क्रिकेट गंगापूर. 14व्या क्रमांक पार्थिव असणार न्यू स्टार गंगापूर. 15व्या क्रमांक पार्थिव असणार न्यू स्टार गंगापूर यांच्या वतीने असणार आहे. मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं गेलं सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली, कारण की तुम्हालाही माहित आहे आणि सर्वांनाच माहित आहे, कारण की या ठिकाणी स्पर्धा आपण जर बघितलं चांगल्या पद्धतीचे राहिले, कारण की 26व्या पर्वामध्ये या स्पर्धे या ठिकाणी आयोजन केलं गेलं असेल. कारण की तुम्हालाही माहित आहे, आपण बघतो म्हातारे माणसाची म्हण की या ठिकाणी बघितलं गेलं तर लग्न पाहावे करून, वीर पाहावे खोदून आणि घर पाहावे बांधून, त्या पद्धतीने स्पर्धा आयोजित करण्याचं योगदान चांगलं केलंय. न्यू स्टार गंगापूर क्रिकेट क्लब संघासाठी पुण्याच्या बक्षीस वितरणासाठी सर्वांनी टाळ होऊन द्यायचं मित्रांनो, कारण की असं सुंदर असं मैदान 1.5 महिन्यापासून या ठिकाणी मेहनत करतात, त्यांच्यासाठी टाळे होणे फार गरजेचं आहे. त्यांनी सुंदर असं योगदान मात्र दिलेलं आहे. या ठिकाणी आपण बघणार प्रथमतः या ठिकाणी पारितोषिक वितरित करण्याच्या अगोदर प्रथम आपण या ठिकाणी वैयक्तिक पारितोषिकाकडे जाऊयात. आपण बघतो या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजासाठी नक्की या स्पर्धेसाठी झालेला आपण बघतो गोलंदाज या ठिकाणी गांडोळमुख संघाचा सन्मान्य गणेशजी पवार साहेबांनी पत्रकार यांच्या वतीने या ठिकाणी हे पार्थिव दिले गेले 1111 रुपयांचा या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज असणारा मिस्टर योगेश गांडोळमुख संघाचा खेळाडू, त्यासाठी टाळे होऊन जाऊ द्यात मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहेत. या ठिकाणी योगेश साठी सुंदर अशी कामगिरी त्यांनी मात्र बजावले. सुंदर असं या ठिकाणी यष्टीरक्षकाची भूमिका ज्यांनी पार पडली, तुम्हालाही माहित आहे या ठिकाणी आपण बघत आहोत. या ठिकाणी नक्कीच चांगला प्रयत्न त्यांनी केलाय. तुम्हालाही माहित आहे या ठिकाणी उत्कृष्ट विकेट किपर म्हणून त्यांनी योगदान दिलंय. सन्मान्य कांतीलालजी भैरम चेन चांदीची असणार आहे आणि त्यांच्या वतीने नक्कीच उत्कृष्ट विकेट किपर साठी नक्कीच वन अँड ओनली मिस्टर दिलीप या ठिकाणी असताना उत्कृष्ट दिलीप बागुल उत्कृष्ट विकेट किपर या ठिकाणी त्यांना परिधान केलं जाणार आहे. सन्माननीय कांतीलालजी भैरम यांच्या वतीने दिलीप बागुल गंगापूर. सन्मान्य संदीपजी सोनार साहेब यांच्या वतीने या ठिकाणी चांदीची चेन मात्र दिली जाईल. संदीप सोनार मात्र उपस्थित नाही, परंतु तरी त्यांच्या वतीने अशोकजी गावित, अजय देवगण यांच्या वतीने या ठिकाणी संदीपजी सोनार यांच्या वतीने या ठिकाणी नक्कीच दिले जाईल. या ठिकाणी चांदीची चेन टाळी वाजवते मित्रांनो. सुंदर यष्टीरक्षकाची भूमिका त्याने साकारली आहे. आणि आमचे या ठिकाणी गिरणा वार्ता या ठिकाणी न्यूजचे चॅनल संपादक सन्माननीय गणेशजी पवार साहेबांच्या वतीने पुढील वर्षी येत्या पुढच्या पर्वामध्ये 27व्या पर्वामध्ये नक्की गणेशजी पवार साहेब यांच्या वतीने नक्कीच या स्पर्धेसाठी 10,111 रुपयाचं पारितोषिक त्यांनी मात्र या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे. त्यांचं नक्कीच या ठिकाणी स्वागत असणार आहे. आता त्यानंतर बघणार आहोत या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची निवड झालेली आहे. यशवंतजी अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण राहिले. नरू संघाचे यशवंत यांच्या वतीने नक्की सागरजी भोये अर्जुन सागर कृषी सेवा केंद्र यांच्या वतीने असणारा यशवंत नरू संघाचा हा खेळाडू त्यांना मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा पुरस्कार मात्र दिला जाणार आहे. यशवंत यांनी मात्र क्षेत्ररक्षण अतिशय चांगले केल्याबद्दल त्यांना मात्र यशला मात्र बघितलं असेल तर त्यांना पारितोषिक वितरित करायचं आहे. सन्मान्य सागरजी भोये अर्जुन सागर कृषी सेवा केंद्र यांच्या वतीने या ठिकाणी पारितोषिक होतं उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी. बिमलदादा भैरम यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा पुरस्कार मात्र द्यायचा आहे मिस्टर सागर भाई यांना. टाळ्या वाजवा मित्रांनो. फिल्डिंग ही फार महत्वाची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जर बघितलं उत्कृष्ट असा फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी नागझरी संघाचा दिवण्या नोंदली. तुम्ही या ठिकाणी सांगायचं नाव कोणाचं असणार आहे उत्कृष्ट गोलंदाज सांगा नागझरीकर, तुम्ही तरी सांगा. फलंदाज कोण असणार आहे उत्कृष्ट फलंदाज नागझरीकर सांगा. नागझरी तुमच्या टीमचा खेळाडू आहे. यस दॅट्स राईट.
येसोब या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज जयरामजी गावित करंबेळकर यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाज सन्माननीय जयरामजी गावित आदर्श रोजगार सेवक नाही नाही नितेश सन्माननीय टाळ्या वाजवा मित्रांनो. या ठिकाणी सुंदर अशी या ठिकाणी बघितलं असेल फलंदाजी केली त्यांनी. आणि मित्रांनो विशिष्ट पारितोषिक असणार आहे. आणि मित्रांनो सर्वगुण संपन्न असं कार्य करणारे आपण बघतो या ठिकाणी या स्पर्धेसाठी जर बघितलं तर सन्माननीय आमचे रोशनजी व्यवहार साहेबांच्या वतीने या ठिकाणी पारितोषिक दिलं जाणार आहे. भगवती मेडिकल कनाशी यांच्या वतीने मालिका वेळेसाठीचा पुरस्कार मग त्यांच्या शुभ हस्ते असणार आहे. आणि नक्कीच मित्रांनो तुम्हालाही माहीत आहे, सर्वांनाच माहीत आहे मित्रांनो, उत्कृष्ट अशी फलंदाजी केली असेल तर ते कोणी केली असेल ते तुम्ही या ठिकाणी गेस करायचं. पण गेस करण्याच्या अगोदर कारण का आपल्याला वेळ जास्त नाहीये. निलवणी संघाचा माझा मित्र गोट्या उर्फ रोहित या ठिकाणी नक्कीच मालिकावीरचा पुरस्कार मात्र त्यांना असणार आहे. त्याने मात्र मध्यवर्ती यायच्या समोर यायचं आहे आणि हा मालिकावीरचा पुरस्कार मात्र त्यांनी हस्तगत केला. रोशनजी व्यवहार साहेबांना विनंती असेल त्याने आपल्या शुभ हस्ते हा मात्र पुरस्कार त्यांना प्रदान करायचा आहे. निळवंडीकर तरी टाळ्या वाजवाना, बाकीच्यांना नाही वाजवलं तरी चालेल. कारण की माझ्यासारख्या गोलंदाज 5 षटकार त्यांनी मारले होते हे तुम्हाला माहित आहे. धन्यवाद. या ठिकाणी नक्की विशेष पारितोषिक या ठिकाणी समाप्त झालं असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो या ठिकाणी विनंती असणार आहे यानंतर जाऊयात आपण नक्कीच मेन पारितोषिकाकडे. विशेष पारितोषिक झाल्यानंतर या ठिकाणी सर्व मान्यवरांचं पाहुण्यांचं पुण्याचं सरसे स्वागत असेल. 15व्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी हस्तगत केलं गेलं. या ठिकाणी जर बघितलं गेलं असेल पंधराव्या क्रमांकाचा पारितोषिक मिळवला असेल ज्या संघाने, त्या संघाचं नाव असताना सुकेने ब त्या संघाचं नक्की न्यू स्टार क्रिकेट वतीने या ठिकाणी पारितोषिक मात्र दिले गेले आहे. त्यानंतर 14व्या क्रमांक पारितोषिक असताना बुंदाटे संघाला बहुतेक पारितोषिक दिले गेलं आहे. त्यांचं नक्की आभार असताना बुंदाटे संघाचे कप्तान आहे का नाही दिलं का? बुंदाटे संघाचे कर्णधार कुठे असते त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. बुंदाटे संघाचे कर्णधार बुंदाटे चला समोर यायचा आहे. त्यानंतर 13व्या क्रमांकाचा पारितोषिक असणार आहे. या ठिकाणी जर बघितलं असेल तर पळसवीर संघाला 11 स्टार पळसवीर संघाच्या ठिकाणी की 13व्या क्रमांकाचा पारितोषिक असणार आहे. 13व्या क्रमांकाचा पारितोषिक या ठिकाणी पळसवीर संघ असेल तर त्याने मात्र या ठिकाणी हस्तगत करायचं आहे. आणि माझी सासूरवाडी आहे पळसवीर त्यामुळे मी ते पारितोषिक मी हस्तगत करतो. त्यानंतर 12व्या क्रमांकाचे पारितोषिक असणार आहे. आपण बघतो सुंदर असं कार्य केले ज्यांनी या ठिकाणी पारितोषिक दिलं रोशनजी बहिरम कन्सर्न ऑनलाईन सर्व्हिस
कनाशी यांच्या वतीने या ठिकाणी पारितोषिक राहिलं होतं 12व्या क्रमांकाचं आणि ते पारितोषिक जातं. या ठिकाणी सुंदर असा खेळ त्यांचा राहिला आहे, परंतु या ठिकाणी क्वार्टर फायनलमध्ये त्यांना मात्र पराभूत व्हावं लागलं प्रथम वर्ग संघाला. प्रथम वर्ग संघासाठी टाळे होऊन जाऊ द्यात मित्रांनो. प्रथम वर्ग संघाचे कर्णधार असतील त्यांनी मात्र समोर यायचं आहे. मान्य किरणजी बोरसे प्रतिष्ठित व्यापारी या शेतकरी यांच्या वतीने असणार आहे. या ठिकाणी 11व्या क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे. जवळजवळ बघितलं असेल तर 7,000 रुपयांचं या ठिकाणी असणार आहे सन्माननीय. या ठिकाणी जर बघितलं असेल तर सन्मान्य किरणजी बोरसे साहेबांच्या वतीने ते जात आहे. मात्र या ठिकाणी दह्याने उतरू या संघाला, दह्याने उतरू संघाचे कर्णधार असतील त्यांनी मात्र समोर यायचं आहे आणि करायचं आहे. 10व्या क्रमांकात पारितोषिक असणार आहे. ते जळकी या संघाला सन्माननीय वसंतजी पवार, वसंतीला भारत गॅस एजन्सी कनाश यांच्या वतीने असणार आहे. पण ते पारितोषिक आपण दिलेलं आहे, पण तरी पण या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो जळकी संघासाठी टाळ्या वाहून जाऊन द्यायचा, टाळ्या वाजवा मित्रांनो. त्यानंतर 9व्या क्रमांकाचं पारितोषिक कारण की दूरून आलेल्या संघाला आपण पारितोषिक दिलेलं आहे. त्यांनी मात्र या ठिकाणी मान ठेवायचा आहे. सन्माननीय विकीजी पाटील आढळत अभोणा यांच्या वतीने पारितोषिक होतं क्रमांक 10 या ठिकाणी ते जात आहे. सॉरी 9 जाते ते वाघाळे संघाला. वाघाळे संघाने पारितोषिक घेऊन गेलेलं आहे, पण तरी त्या संघासाठी टाळे होऊन जाऊ द्यात. त्यात 8व्या क्रमांकाचा पारितोषिक असणार आहे, संघासाठी असणार आहे. सुंदर असं ठिकाणी योगदान दिलं सन्मान्य राखेजी गोविंद सोरा स्मृती श्रीस यांच्या वतीने असणार आहे आणि ते पारितोषिक मात्र जात आहे 8व्या क्रमांकाचं बिलवाड या संघाला. बिलवाड संघासाठी टाळ्या वाजवून द्यायचं आणि बिलवाड संघाचे कर्णधार असतील त्याने मात्र समोर यायचं आहे. सन्मान्य या ठिकाणी राकेशजी गोविंद साहेब आहे की नाही, परंतु या ठिकाणी सन्मान्य किसनजी देशमुख साहेबांना विनंती करेल की आपल्या वतीने या ठिकाणी नक्की हे पारितोषिक वितरित करायचं आहे. पारितोषिक या ठिकाणी लाभले गेलंय. अतिशय सुंदर असा खेळ. मी नक्की आम्ही या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये सांगितलं होतं की पहिला पारितोषिक वेलदा संघच घेऊन जाईल. वेलदा संघासाठी नक्कीच बघितलं असं 7व्या पारितोषिक दिलंय. सन्मान नितीनजी बोरसे साहेब माजी सरपंच कनाशी यांच्या वतीने या ठिकाणी पारितोषिक लाभलं गेलं होतं. ते पारितोषिक त्यांना वितरित केलेलं आहे. त्या वेलदा संघासाठी तुम्हाला खेळ आवडला असेल त्यांसाठी टाळ्या होऊन जातात मित्रांनो, टाळ्या होऊन जाते वेलदा संघासाठी. सुंदर असा खेळ होता. पहिल्या क्रमांकाचे मानकरी होते, परंतु या ठिकाणी काहीतरी नशीब मात्र त्यांचं आज नव्हतं. त्यामुळे या ठिकाणी नक्कीच सप्तशृंगी देवीने त्यांना ते आशीर्वाद मात्र दिला नाही, त्यामुळे त्यांना मात्र बक्षीस वितरित केला गेलं नाही, पहिल्या क्रमांकाचं आलं नाही. त्यामुळे 7व्या क्रमांक त्याला समाधानी राहावं लागलं. त्यानंतर 6व्या क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे. सन्माननीय कोथिंबीर व्यापारी गोळाघाट गंगापूर यांच्या वतीने 6व्या क्रमांकाचं पारितोषिक स्पर्धेसाठी होतं आणि 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेसाठीचा. आणि नक्कीच आमचे चेतनदादा गावित वायरमन यांचा संघ असणार आहे करंबेळ. या संघातले टाळे होऊन जाऊ द्यात. आज संघ असेल त्याने मात्र त्यांच्या वतीने राहिलं होतं आणि 5व्या क्रमांक पारितोषिक मात्र जातंय. अतिशय सुंदर असा खेळ राहिला ज्यांच्या वतीने सन्माननीय आपण बघितलं असं सुंदर असा खेळ ज्यांच्या वतीने राहिलाय. नरू संघाला 5व्या क्रमांकाचं पारितोषिक मात्र जात आहे. नरू संघासाठी टाळे होऊन जाऊ द्यात मित्रांनो, जोरदार टाळे होऊन जाऊ द्यात. सन्माननीय पुंडलिक थैले यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मात्र
आपण या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी पार पाडत आहोत. मित्रांनो, तुम्हाला चित्रकला 100% आवडेल. यानंतर चनकेश्वर क्रिकेट आयोजित त्या ठिकाणी सोहळ्याची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. ती पण तुम्हाला सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून बघायला मिळेल. त्यासाठी चॅनल मात्र सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, बेल आयकॉनला प्रेस करायचं मात्र विसरू नका. आणि नक्की मित्रांनो, अतिशय चांगला खेळ केला. अंतिम 8 नंतर या ठिकाणी अंतिम 4 मध्ये जाण्याचा मान ज्यांनी मिळवला असेल, या ठिकाणी गावाची होम टीम असणार आहे. या ठिकाणी ज्या संघाला न्यू स्टार क्रिकेट गंगापूर वतीने या ठिकाणी पारितोषिक वितरित केले जाणार आहे. आणि त्यांना विनंती असेल की या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचे मान काढले जाते. गणपती बाप्पा मंगल. धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं गेलं असेल मित्रांनो, सुंदर असं कार्य ज्यांच्या वतीने राहिलंय, अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली असेल. मी बक्षीस वितरणाच्या आधी या ठिकाणी की त्या संघाला माहीत आहे का आपलं पारितोषिक कितव्या क्रमांकाचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आपला वेळ थोडासा जाईल, सर्वांनी वेळ ठेवली, परंतु या 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे निळवणी संघाला. परंतु तत्पूर्वी निळवणी संघाचे कर्णधार सन्माननीय संदीपदादा दुशिंग यांना विनंती असेल का त्यांनी मात्र या ठिकाणी थोडेसे 2 शब्द या स्पर्धेबद्दल बोलायचं आहे. चला या, सेकंड नंबर. चला संदीप दादा या, किंवा कॅप्टन असतील त्यांनी मात्र इकडे या, थोडंसं बोलायचं आहे. हॅलो, हॅलो. माझे मित्र या ठिकाणी परममित्र संदीपदादा दुशिंग, बंडूदादा दुशिंग यांना मी विनंती करेन, कारण त्यांनी या ठिकाणी जर बघितलं असेल पुढील वर्षी नक्कीच आपल्या स्पर्धेसाठी जसं गणेशजी पवार साहेबांनी योगदान दिलं तसे याही स्पर्धेत त्यांचं योगदान राहील. कारण सरपंच आणि उपसरपंच चषकासाठी त्यांनी मात्र योगदान दिलेलं आहे. मालिका वेरेचा पुरस्कारसाठी त्यांनी सरपंच आणि उपसरपंच चषक म्हणून या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी मालिका वेरेसाठी या ठिकाणी जर बघितलं असेल त्यांनी मात्र या ठिकाणी सायकलचं योगदान दिलं आहे. पुढील वर्षी त्यांच्या वतीने आपल्या गंगापूरसाठी सुद्धा पारितोषिक राहणार आहे. म्हणजे या कोणता असो, गोलंदाजी असो, फलंदाज असो, मालिकावर असो, त्यांच्या वतीमध्ये राहील. आणि नक्की 2 शब्दांची अपेक्षा मात्र त्यांच्या वतीने असणार आहे. धन्यवाद. बोला. पुढच्या वर्षी माझ्याकडून मॅन ऑफ द सिरीज सायकल देण्यात येईल गंगापूरसाठी. स्पर्धेबद्दल ही स्पर्धा गंगापूरची खूप छान झाली आणि ही स्पर्धा खूप मोठी होती. कळवण तालुक्यामध्ये नियोजन त्यांचं एकदम भारी राहतं आणि आयोजक एकदम भारी नियोजन करतात. धन्यवाद संदीप दादा. नक्कीच मित्रांनो, 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं जाईल. यावेळेस सुंदर असं कार्य मात्र त्यांनी केलं. परंतु या ठिकाणी जर बघितलं असेल काही या ठिकाणी अंतराने त्यांना मात्र अंतिम लढतीमध्ये लढता नाही आलं. परंतु तरी बेस्ट लक पुढील स्पर्धेसाठी. आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला जाणार आहे. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं. या ठिकाणी जर बघितलं असेल तर न्यू स्टार क्रिकेट गंगापूर यांच्या वतीने त्याचं नक्कीच या ठिकाणी पारितोषिक वितरित केले जात आहे. सर्वांनी टाळ्या मात्र होऊन द्यायचं आहे, कारण की संदीपदादा दुशिंग यांचा मन मोठा आहे, हृदय मात्र मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या वतीने गंगापूरसाठी पुढच्या वर्षी या ठिकाणी मालिका वेरेचा पुरस्कार सायकल दिली जाईल हे मात्र त्यांनी मात्र निश्चित केलं आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मित्रांनो, कधी कोणी कोणाला या ठिकाणी काही देत नाही, तुम्हालाही माहीत आहे आणि सर्वांनाच माहीत आहे. हॅलो, सर्वांनाच माहीत आहे, कारण की तुम्हालाही माहीत आहे, कारण की या ठिकाणी विजेता होणं गरजेचं आहे. विजेता होणं गरजेचं पण नाही, उपविजेता होणं नाही अतिशय गरजेचं आहे. कारण की मित्रांनो, उपविजेता होणं या ठिकाणी कोणालाही भाग्य मिळत नाही. मित्रांनो, अंतिम लढतीसाठी जाऊ नये या ठिकाणी पराभवाची साथ न देण्यानंतर तरी पण या ठिकाणी बघितलं असेल या ठिकाणी नक्कीच जो संघ पराभवतो तरी त्याला बक्षीस मिळतं. उपविजेता रनअप या ठिकाणी जी टीम ठरली जाणार आहे. सन्मानी आमच्या ठिकाणी जयश्रीताई यांच्या वतीने या ठिकाणी पारितोषिक होतं. सन्मानी रवींद्रजी भैरम साहेब, यशवंतजी गायब साहेब यांच्या ऑल कृषी या ठिकाणी सेवा केंद्र जे असतील त्यांच्या वतीने 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मात्र या ठिकाणी जाणार आहे. अतिशय सुंदर असा खेळ
अतिशय सुंदर असं योगदान, अतिशय सुंदर असं ठिकाणी बघितलं असेल तर या ठिकाणी बघितलं असेल सुंदर असं नियोजन केलं असेल. उपविजेता रनअप टीम ठरली जाते. या मॅच बघणार आहोत. गांडव संघासाठी टाळ्या होऊन जातात, जोरदार टाळ्या होऊन जात्या. सलमान रवींद्रचे बहिरम यांना विनंती असेल आणि तत्पूर्वी या ठिकाणी विनंती असणार आहे. प्रथमतः या ठिकाणी परिस्थिती देण्याआधी या ठिकाणी गोकुळजी भाऊ यांना विनंती असेल का तुम्ही थोडं थांबा, हातामध्ये ट्रॉफी ठेवा. परत कर्णधाराला मंगेश सर यांना विनंती असेल का आपले शब्द या ठिकाणी 2 शब्दामध्ये या ठिकाणी शब्द मांडायचे आहेत स्पर्धेबद्दल आणि या नियोजनाबद्दल. धन्यवाद. प्रथमतः मी सर्व न्यू स्टार क्रिकेट धन्यवाद करेन की आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर या ठिकाणी जी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. या आयोजनामध्ये मी आयोजकांचं खूप आभार मागेन आणि या ठिकाणी जितकी साथ त्या आयोजकांना त्यांच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि या ठिकाणी मित्रांनो भरपूर अशी स्पर्धा बघितली असेल पण त्यांचं जे नियोजन आहे ते नियोजन अति उत्कृष्ट आणि सन्मानाचं आहे. मी न्यू प्रिन्स वॉरियर्स क्रिकेट क्लब गांडवणूक यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानेन आणि पुढच्या वर्षी नक्कीच या मैदानावरती प्रथम पारितोषिक पटकावेन अशी ग्वाही देतो. धन्यवाद. धन्यवाद मंगेश सर. आणि नक्कीच त्या ठिकाणी उपविजेता संघ ठरला जातोय गांडवमुख. गांडवमुख संघाचा टाळ्या होऊन जातोय मित्रांनो. टाळ्या वाजवा. टाळ्याला जीएसटी नाही लक्षात ठेवा. टाळ्या वाजवा. बाकी टाळ्या वाजवा त्यांना पैसे भेटतात, आपल्याला टाळ्या वाजवा येण्याची भेटणार आहे. गणपती बाप्पा. मित्रांनो या ठिकाणी ज्याही संघाला पारितोषिक मिळालं असेल थोडंसं थांबा. विनंती असेल तुम्ही पुढे नंतर करा, काय हरकत नाही. आता क्वालिटी बॉस कॅमेरा आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही थोडंसं थांबा आणि नक्कीच अंतिम सामन्याचा जो मानकरी ठरला असेल कारण की या ठिकाणी 2025 मध्ये अंतिम पर्वाचा म्हणजे 26व्या पर्वाचा जो मानकरी आहे त्यासाठी मात्र टाळ्या वाजवण्यासाठी तुम्ही थांबा. थोडेसे नक्कीच करा, वाद नाही, परंतु या ठिकाणी नक्कीच तुम्ही या ठिकाणी थांबायचं आहे. आमचे या ठिकाणी सूर्या ट्रॅक्टरचे ओनर सन्मानित चेअरमन सन्माननीय या ठिकाणी आमचे मालक किरण भाऊ निखाडे यांच्या वतीने पहिल्या क्रमांकामध्ये पार्थिव होते. आणि या 2026च्या पर्वामधील 2025 मध्ये या ठिकाणी बघितलेला संघ असणार आहे विजेता ठरला जातोय न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर आयोजित त्या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली. त्यामध्ये आयोजित संघ ठरलोय विजय संघ होतोय नागझरी संघासाठी. जोरदार ठरवतोय गणपती बाप्पा. सन्मानित सर्वच मान्यवर आमच्या दिव्याताई यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक वितरित करायचं आहे आणि सर्वांनी मात्र संघासाठी टाळ्या होऊन जायचं. मित्रांनो या ठिकाणी 15 पोल मध्ये पहिलं पारितोषिक घेणारा हा संघ